श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. आज आपण जाणून घेणार आहोत की नवीन वर्षातील 2025मधील पहिला महिना म्हणजे जानेवारी महिन्याचं कुंभ राशीचे मासिक राशीफल. तर नवीन वर्ष येणार आहे आणि नवीन वर्षाचा पहिला महिना म्हणजे जानेवारी महिना कुंभ राशीच्या जातकांसाठी कसा ठरणार आहे. तसेच या जानेवारी महिन्यामध्ये अनेक प्रकारच्या घटना देखील घडणार आहेत. बघा मित्रांनो, जानेवारी महिन्यात अनेक लहान मोठे ग्रहांचे राशी परिवर्तन होत असते. त्यामुळे जानेवारी 2025चा महिना कुंभ राशीच्या लोकांसाठी एखाद्या वरदानापेक्षा कमी ठरणार नाही आहे. तसेच जानेवारीमध्ये सुखाचे काही कारक शुक्रदेव राशी परिवर्तन करणार आहे, ज्यामुळे तुमच्या माता लक्ष्मीची विशेष अशी कृपा राहणार आहे. माता लक्ष्मीच्या कृपेने 2025मध्ये तुमच्या घरी आनंदाने भरलेलं वातावरण देखील असणार आहे. तर बघा मित्रांनो, जानेवारी 2025मध्ये कुंभ राशीच्या ग्रहांची स्थिती सांगायची झाली तर महिन्याच्या सुरुवातीलाच ग्रहाचे राजकुमार बुध 4 तारखेला धनु राशीत प्रवेश करणार आहे. त्याचप्रमाणे शत्रू गुरुच्या राशीत प्रवेश करून कुंभ राशीला शुभ फल देणार आहे. त्याचप्रमाणे ग्रहाचे जे राजा आहे सूर्यदेव, ते 14 जानेवारीला म्हणजेच 14 जानेवारीला मकर संक्रांत आहे, तर मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे. आपणा सर्वांना माहीतच आहे की मकर संक्रांत म्हणजे काय, तर मकर राशीत सूर्यदेव हे मकर राशीमध्ये प्रवेश करतात, तेव्हा आपण मकर संक्रांत हे साजरी करत असतो. 24 जानेवारीला बुध पुन्हा मकर राशीत जातील आणि शुक्र ग्रहांचा विचार करता ते 27 जानेवारीला मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे. तर मंगळ 21 जानेवारीला मिथुन राशीत प्रवेश करणार आहे, ज्यामुळे कुंभ राशीच्या जातकांसाठी जानेवारी 2025चा महिना हा अतिशय चांगला असा जाणार आहे. कुंभ राशीच्या व्यक्ती जर माता लक्ष्मीची सेवा करत असेल तर नक्कीच त्यांच्या कृपेने तुमच्या जीवनात अधिक आनंद येईल, सुखसमृद्धी येईल आणि माता लक्ष्मी ही तुमच्या घरात पाणी भरेल. चला तर मित्रांनो, जाणून घेऊया की अशा कोणत्या 10 मोठ्या भविष्यवाण्यांबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. तर बघा, कुंभ व्यक्तीच्या जातकांसाठी पहिली भविष्यवाणी अशी आहे की 2025 जानेवारीचा महिना आर्थिक क्षेत्रात तुमच्यासाठी यशस्वी असा ठरणार आहे. या महिन्यात तुम्हाला धनप्रवाह सुरळीतपणे चालू राहणार आहे. तुमची जी काही कामे आहे अडलेली, तर ती देखील पूर्ण होणार आहे. कारण की अनेक कामे ही पैशाच्या अभावामुळे अडकलेली असतात, तर ती आता पूर्ण होणार आहे. म्हणजेच तुमची आर्थिक परिस्थिती देखील सुधारणार आहे. त्याचप्रमाणे बघा की 4 जानेवारीपासून बुध ग्रह हा मार्गी होणार आहे, ज्यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये जबरदस्त अशी सुधारणा तुम्हाला दिसून येणार आहे. जर तुम्ही एखाद्या कामात यश मिळवण्याचा प्रयत्न करत असाल तर ते काम हे जानेवारी महिन्यात पूर्ण होणार आहे, ज्यामुळे तुमच्या घरी आनंदाचे वातावरण देखील निर्माण होईल. तुम्ही ताणमुक्तसुद्धा जीवन हे जगाल. फक्त कष्ट करा आणि प्रयत्न नक्की करा, तुम्हाला यश हे हमखास मिळेल. त्याचप्रमाणे बघा, व्यवसायाबाबत तुमच्या मनात जे काही प्रश्न किंवा काही समस्या असतील त्या समस्याचे निराकरण तुम्हाला होणार आहे. जसं की तुम्हाला करिअरच्या बाबतीत किंवा एखादी नोकरी, व्यवसाय या संदर्भात कोणतीही समस्या असेल किंवा त्याचे निराकरण करायचं असेल तर या महिन्यामध्ये ते नक्कीच तुमचे प्रॉब्लेम हे सॉल्व्ह होतील. त्याचप्रमाणे बघा, जानेवारी 2025चा महिना तुमच्या आर्थिक क्षेत्रात अनेक नवनवे मार्ग असे तुम्हाला मिळणार आहे. जर तुम्ही अनेक महिन्यापासून तुमच्या भविष्यासाठी एखादी मोठी योजना आखत असाल तर जानेवारी 2025मध्ये केलेला तुमचा हा जो प्रयत्न आहे नक्कीच यशस्वी असा ठरणार आहे. माता लक्ष्मीच्या कृपेने तुम्ही ज्या कामात हात घालणार आहात तर ते काम कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होणार आहे. प्रत्येक प्रयत्नात तुम्हाला मेहनतीत तुम्हाला यश मिळणार आहे. फक्त तुम्ही मेहनत करायची सोडायची नाही आहे. मेहनत करा, फळ हे तुम्हाला हमखास मिळणार आहे. बघा, या महिन्यामध्ये व्यवसायात तुम्हाला आर्थिक फायदा तर होणारच आहे, मात्र जर तुम्ही भागीदारीमध्ये काही नवीन करण्याचा जर विचार करत असाल तर हा महिना तुमच्यासाठी योग्य ठरणार नाही. म्हणून या महिन्यामध्ये तुम्ही भागीदारी शक्यतो करू नका.
तुम्ही तुमची योजना बदलण्याचा विचार करा. याशिवाय या महिन्यात तुमच्या बँक बॅलन्समध्ये वाढ नक्की होईल आणि तुम्ही तुमच्या कामकाजाबद्दल निष्ठावान देखील राहा. जे कुंभ राशीचे लोक आहेत तर ते शेअर मार्केटचे संबंधित असतील किंवा शेअर मार्केटमध्ये ते पैसा इन्व्हेस्ट करत असतील, त्यांना धन मिळवण्यासाठी ही चांगली एक संधी मिळेल. याचप्रमाणे तुम्हाला या महिन्यात चांगली नोकरीचे देखील योग हे येत आहे. मित्रांकडून मोठी मदत होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थितीही अजून मजबूत होईल. आता त्याचप्रमाणे ज्या महिलांना नोकरी, व्यापार किंवा व्यवसायामध्ये रस आहे, त्यांच्यासाठी हा महिना खूप असा खास ठरणार आहे. त्यांना त्यांच्या मनासारखा पर्याय मिळणार आहे. ज्यांना ही नोकरी करायची आहे तर त्यांना नोकरी मिळेल आणि त्याचप्रमाणे त्यांना यश देखील मिळेल. त्यामुळे म्हणायला हरकत नाही की जानेवारी 2025चा महिना तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. दुसरी भविष्यवाणी म्हणजे असे की कुंभ राशीचे जे व्यक्ती आहे तर तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला अनेक असे चांगले परिणाम दिसून येणार आहे. ज्याला आपले करिअर बनवायचे आहे तर त्याचं करिअरची सुरुवात ही जी आहे तर ती जानेवारीमध्ये होऊ शकते, कारण की बुध ग्रहाच्या कृपेने तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळणार आहे. या महिन्यामध्ये तुमचे अधिक लक्ष तुमच्या करिअर आणि व्यावसायिक जीवनावर केंद्रित तुम्ही नक्की करा आणि तुमच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी नक्कीच तुम्ही प्रयत्नशील देखील राहा. तसेच जानेवारी 2025 हे तुमच्यासाठी एखाद्या राजयोगापेक्षा कमी देखील ठरणार नाही आहे. तुम्हाला प्रत्येक कार्यात सूर्यदेवाचा आशीर्वाद हा लाभणार आहे, ज्यामुळे तुमचे बॉस तुमच्या कार्याची प्रशंसा देखील करतील. तुमच्या नोकरीमध्ये तुमची बढती देखील होईल. तुमचे जे वर्क प्लेसवर मान आणि प्रतिष्ठा आहे, सन्मान आहे, तर तो देखील तुमचा हा टिकून राहील आणि जवळजवळ प्रत्येक ठिकाणी तुमचा हा दबदबा देखील वाढेल. म्हणून तुम्ही फक्त कष्ट आणि प्रयत्न हे नक्की करा, कारण की सूर्यदेव आणि त्यांचा आशीर्वाद हा नक्कीच तुमच्यासोबत हा राहणार आहे. त्यानंतर तुमच्या धनातही अनपेक्षित वाढ देखील होणार आहे. तुमचा सन्मान, यश, प्रतिष्ठा हे 4 जानेवारीपासून बुध ग्रहाच्या कृपेने हे वाढणार आहे. विद्यार्थ्यांना मात्र त्यांच्या अभ्यासासाठी थोडी जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे, तेव्हाच त्यांना त्यांच्या मनासारखे हे परिणाम दिसून येणार आहे. आता ज्या जातकांना नोकरी करायची आहे त्यांच्यासाठी जानेवारी महिना हा अत्यंत असा फलदायी ठरणार आहे. जर तुम्ही या महिन्यात नोकरी बदलण्याचा विचार देखील करत असाल तर तुमचा हा देखील प्रयत्न हा यशस्वी ठरणार आहे. 14 जानेवारीला सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करणार आहे आणि त्यावेळी तुमच्या वेतनात म्हणजेच तुमच्या पगारात अचानक वाढ देखील होण्याची शक्यता आहे. यामुळे तुम्हाला या महिन्यात मनासारखे परिणाम देखील दिसून येतील. व्यापार जे करणारे कुंभ राशीचे जातक आहे तर त्यांना देखील हा महिना अतिशय अनुकूल असा ठरणार आहे, कारण की त्यांच्या व्यापारात वाढ होणार आहे. जे विदेशामध्ये व्यापार करतात तर त्यांच्यासुद्धा आर्थिक परिस्थिती ही अधिक सुधारणार आहे, ज्यामुळे त्यांना मोठा फायदा होणार आहे. नफ्यामध्ये त्यांची वाढ होणार आहे आणि त्यांच्या प्रयत्नांना यश देखील मिळणार आहे. यानंतर बघा, शुक्र ग्रहाची विशेष कृपा ही तुमच्यावर राहणार आहे. आता हे झालं बुध ग्रहाशी संबंधित, परंतु आता शुक्र ग्रहाची सुद्धा तुमच्यावर विशेष अशी कृपा तुमच्यावर राहणार आहे. जे व्यक्ती व्यवसायामध्ये आहेत तर त्यांना जानेवारी 2025मध्ये मोठ्या प्रमाणात धन देखील मिळणार आहे. जर तुम्ही नवीन कंपनी, नव्या गुंतवणुकीवर काम करण्याचा जर विचार करत असाल तर कोणताही धोका तुम्हाला घ्यायला हरकत नाही, कारण की नशीब हे तुमच्यासोबत असणार आहे आणि तुम्हाला प्रत्येक प्रयत्नामध्ये यश देखील मिळणार आहे. म्हणूनच तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत सुद्धा अधिक वेळ घालवा. त्याच्यामुळे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला नक्कीच आनंद मिळेल, ज्यामुळे तुम्हाला मानसिक ताणतणावातून सुद्धा मोठी सुटका मिळेल. महिन्याचा मध्यभागही तुमच्यासाठी खूप अतिशय चांगला ठरणार आहे आणि तुम्हाला जवळजवळ प्रत्येक प्रयत्नात मनासारखे यश देखील मिळणार आहे. बुध ग्रह, शुक्र ग्रह आणि सूर्यग्रह यांच्या कृपेने तुम्हाला सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांच्या पगारात देखील या महिन्यात मोठी वाढ होण्याची शक्यता
आहे. त्यामुळे हे म्हणणे चुकीचे ठरणार नाही की जानेवारी 2025चा पहिला महिना म्हणजेच नवीन वर्षाची सुरुवात जानेवारी या महिन्यापासून होती आहे, तर तुमच्या करिअरच्या दृष्टिकोनातून अत्यंत शुभ परिणाम देणारा तुम्हाला हा महिना असणार आहे. तसेच आता 2025ची जानेवारी महिन्याची जी सुरुवात आहे तर ती महिलांसाठी कशी असेल, तर तीसुद्धा महिलांना अतिशय सुखदायक अशी ठरणार आहे. कारण की महिला त्यांच्या स्वतःच्या कामाची सुरुवात देखील करू शकता. कोणत्याही अडथळ्याशिवाय ते या कामाची सुरुवात करू शकतात. त्याचप्रमाणे बघा, जसं 14 जानेवारीला मकर संक्रांती आहे आणि सूर्यदेवाच्या शुभ दृष्टिकोनामुळे तुम्हाला तुमच्या कुटुंबात पाठिंबा देखील मिळणार आहे. कारण की अशा अनेक महिला असतात की त्यांना काम करण्याची इच्छा असते, परंतु त्यांना घरचा पाठिंबा नसतो. परंतु आता महिलांच्या बाबतीत ही गोष्ट कुंभ राशींच्या व्यक्तींबाबत होणार नाही. कारण की तुम्हाला कुटुंबाचा देखील पाठिंबा हा मिळणार आहे. जर तुम्ही कमाई करत असाल तर ती योग्य दिशेने तुम्ही गुंतवणूक करण्यावर आणि बचतीकडे तुम्ही जरूर लक्ष हे द्यावे. तसेच बघा, तुमच्या प्रेम आणि वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचे झाले तर जानेवारी महिना तुमच्यासाठी अतिशय शुभ ठरणार आहे. कारण की 21 जानेवारीला सूर्यदेवाच्या कृपेने तुम्हाला तुमच्या मुलांकडून काही मोठी आनंदाची बातमी देखील मिळू शकते. सूर्यदेवांच्या कृपेने तुमच्या जीवनात सकारात्मक बदल देखील होईल. तुमच्या वैयक्तिक नातेसंबंधातील अडचणी या महिन्यात संपणार आहे. तसेच तुमच्या वैवाहिक जीवनात अनेक प्रकारचा गोडवा देखील येईल आणि एकमेकांबद्दल तुम्ही मान सन्मान एकमेकांना तुम्ही देशाल. तसेच तुमच्यामध्ये प्रेम निर्माण होईल. ज्या लोकांमध्ये भाऊभावांमध्ये मनमुटाव होता, भांडणं होती, जी नाराजगी होती, तर तीसुद्धा आता मिटून जाणार आहे. तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या हळूहळू संपुष्टात येतील. भावाभावांमधील प्रेम वाढेल. भाऊ बहीण यांचे नाते आणखीन मजबूत होईल. या प्रकारे तुमचे नातेसंबंध देखील अतिशय चांगले राहील. प्रेम राशीफळानुसार यावेळी तुम्हाला तुमच्या प्रेमाच्या सुंदर भावना देखील तुम्हाला जाणवतील. तुमच्या कुटुंबाचा तुमच्या प्रेमसंबंधांना पाठिंबा हा मिळणार आहे. ज्यामुळे या महिन्याच्या अखेरीस तुमचे प्रेमविवाह शक्य होऊ शकतात. मात्र यासाठी तुम्हाला अधिक असे प्रयत्न देखील करावे लागतील. म्हणून म्हणायला हरकत नाही की कुंभ राशीच्या जातकांसाठी जानेवारी 2025 आणि नवीन वर्षाची सुरुवात ही तुम्हाला अतिशय चांगले परिणाम देऊन जाणारी आहे. आता कुंभ राशीच्या चौथ्या भविष्यवाणीनुसार जानेवारी 2025मध्ये तुमच्या गृहस्थ जीवनातही सकारात्मक बदल हा होणार आहे. तुमचे गृहस्थ जीवन पूर्वीपेक्षा अधिक चांगले होईल. तुम्ही एकमेकांचा मान सन्मान कराल. प्रेम करणारे जोडपे यावेळी लग्नाच्या बंधनामध्ये अडकण्याचा निर्णय घेतील आणि ज्यांचे विवाह ज्यांना करायचे आहे तर त्यांचे विवाह योग देखील जुळून येतील. जोडीदारासोबतचे जे काही नाते आहे तुमचे, तर ते सुद्धा अधिक मजबूत होईल. तुमच्या नातेसंबंधामध्ये जवळता येईल, स्थिरता निर्माण होईल. मित्रांनो बघा, तुम्ही एकमेकांना उत्तम प्रकारे समजू शकाल. 21 जानेवारी ते 12 मे दरम्यान तुम्हाला संततीशी संबंधित ज्या काही गोष्टी आहेत तर त्यातून तुम्हाला आनंद देखील मिळणार आहे किंवा तुम्हाला एखादी आनंदाची बातमीसुद्धा मिळेल. तुम्ही तुमचे गृहस्थीचे जीवन खूप चांगल्या पद्धतीने सांभाळा. तसेच तुम्हाला तुमच्या मुलांकडून सुखद अशी बातमी मिळेल. ज्या लोकांनी गाडी, घर, प्लॉट खरेदी करण्याचे जे स्वप्न पाहिले होते तर त्यांचे स्वप्न देखील सूर्यदेवांच्या कृपेने त्यांच्या शुभ दृष्टिकोनामुळे या काळामध्ये पूर्ण होऊ शकते. कुंभ राशींच्या व्यक्ती ज्यांना जमीन घ्यायची आहे किंवा इमारतीशी संबंधितचे काही गोष्टी करायच्या आहेत तर त्या गोष्टीमध्ये देखील तुम्हाला हा लाभ होणार आहे. तुम्ही पूर्वी केलेली जी काही गुंतवणूक आहे तर त्याचा देखील तुम्हाला लाभ मिळणार आहे आणि त्यातनं तुम्हाला चांगला नफा मिळणार आहे. तुमच्या घरी काही मांगलिक कार्य देखील होती, म्हणजे जसे की विवाह किंवा मग वरवधू शोधत असलेल्या लोकांच्या इच्छाही तुमच्या या पूर्ण होतील. तुमच्या घरी लग्नाची शयनाई देखील वाजू शकते, ज्यामुळे तुमच्या घरात आनंदाचे वातावरण हे निर्माण होईल. तसेच बघा, तुमच्या कुटुंबातील जुन्या ज्या काही राग, रुसवा, फुगवा असतील नातेसंबंधामध्ये तर या काळामध्ये त्यांना हा पूर्णविराम हा मिळणार आहे. बघा, मागील महिन्याच्या तुलनेत हा काळ तुम्हाला अतिशय चांगला जाणार आहे. बुध ग्रहाच्या शुभ दृष्टिकोनामुळे कोर्ट कचऱ्यामध्ये चालू असलेल्या प्रकरणांमध्ये सुद्धा तुम्हाला विजय मिळणार आहे. कुंभ राशीच्या 5व्या भविष्यवाणीनुसार ज्या लोकांचा शिक्षणाच्या क्षेत्राशी संबंधित आहे त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत फायदेशीर असा ठरणार आहे.
सूर्यदेवांच्या शुभ दृष्टिकोनामुळे तुमच्या जीवनात प्रगतीचे नवे मार्ग तर खुलत आहेच, परंतु ज्या लोकांनी उच्च शिक्षणासाठी परदेशामध्ये जाण्याचे स्वप्न बघितले आहे, तर त्यांचे स्वप्न देखील या काळामध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे. परीक्षेची तयारी करणारे जे काही विद्यार्थी आहे, तर त्यांच्या अनेक मेहनतीने त्यांना त्यांना चांगले परिणाम हे दिसून येणार आहे. तुम्ही तुमच्या आयुष्याला घडवण्याचा नक्की प्रयत्न करत आहात आणि त्यामध्ये तुम्हाला यश देखील मिळत जाणार आहे. उच्च शिक्षणासाठी मोठ्या महाविद्यालयात प्रवेश घेण्याचे अनेक जणांचे स्वप्न असतात, तर ते देखील पूर्णत्वास येऊ शकते. सूर्यदेवाच्या कृपेने जानेवारी 2025 शिक्षण क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी देखील अतिशय शुभ असं राहणार आहे. कुंभ राशीच्या आता 6व्या भविष्यवाणीनुसार जानेवारी महिना हा तुम्ही नवीन गाडी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमची योजना ही यशस्वी होईल. तसेच प्लॉट किंवा घर खरेदी करायचे असल्यास जानेवारी 2025 ते 27 जानेवारीपर्यंत केलेल्या प्रयत्नांमध्ये तुम्हाला यश हे नक्की मिळणार आहे. सूर्यदेवाच्या कृपेने तुम्हाला फायदा होणार आहे आणि तुमची गाडी, घर जे काही खरेदी करायचे आहे, तर ते नक्कीच तुमचं स्वप्न हे पूर्ण होऊ शकते. मात्र नोकरी करणाऱ्या लोकांनी त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीत बदल ही करण्याची आवश्यकता आहे. विशेषतः कार्यालयामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तुम्ही बोलताना थोडंसं सांभाळून बोलावे. यामुळे ऑफिसमधील नातेसंबंध हे चांगले राहतील. यानंतर 7वी भविष्यवाणी म्हणजे बघा, कुंभ राशीच्या जातकांसाठी असे सांगते की जानेवारी महिन्यातील कुंभ राशीच्या जातकांना आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा काळ खूप चांगला असणार आहे. तुम्ही तुमच्या फिटनेसकडे खूप लक्ष द्या, की आरोग्य हे खूप जपलं पाहिजे, कारण की आपण आपला वेळ हा मौज मजेत घालवत असतो, परंतु आरोग्याकडे आपण दुर्लक्ष करत असतो. तर बुध, शुक्र आणि सूर्य यांच्या कृपेने तुम्ही उत्तम आरोग्याचे हे मालक हे असणार आहात. फक्त खाण्यापिण्याकडे तुम्ही व्यवस्थित लक्ष द्यायचे आहे. मात्र आरोग्य हे तुमचे हे व्यवस्थित असणार आहे. तुमचे मन आध्यात्मिक मार्गावर जाणार आहे आणि तुमच्यामध्ये पवित्र विचार निर्माण हे होतील. त्याचप्रमाणे धार्मिक कार्यामध्ये तुमची आवड देखील वाढणार आहे आणि तुम्ही अनेक पूजा पाठ या कार्यक्रमांमध्ये सहभागी देखील होशाल. तुम्ही दानधर्मावर खूप खर्च कराल आणि गरजूंना मदत करा. तुमच्या घरात आनंदाचे वातावरण हे नक्की निर्माण होईल आणि काही मोठ्या आनंदाच्या बातम्या देखील तुम्हाला ह्या ऐकायला मिळतील. गर्भवती महिलांनी मात्र विशेष ही काळजी घ्यायची आहे आणि वेळोवेळी आरोग्याची तपासणी देखील करून घ्यायची आहे. कुंभ राशीचे जे युवक आहेत, तर त्यांनी मानसिक तणाव हा दूर करण्यासाठी योग व ध्यान करण्याची अत्यंत गरज आहे. तुमचे आरोग्य हे चांगले ठेवण्यासाठी कामासोबत पुरेसा आराम करणे देखील महत्त्वाचे आहे. तर बघा, आता शेवटची 8वी भविष्यवाणी म्हणजे जानेवारी महिन्यातील कुंभ राशीच्या जातकांसाठी उत्तम परिणाम हा घेऊन तर येत आहेच, परंतु आर्थिक क्षेत्रात तुम्हाला नफा होण्याचे संकेत आहेत. प्रगतीचे नवे मार्ग उघडणार आहेत. बेरोजगारांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांना त्यांच्या व्यवसायात चांगला नफा होणार आहे. शिक्षण क्षेत्राशी संबंधित लोकांना चांगले परिणाम देखील मिळणार आहे. ज्या लोकांनी उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याचे स्वप्न पाहिले आहे, त्यांचे स्वप्न या महिन्यामध्ये पूर्ण होण्याचे योग आहेत. सूर्यदेव, बुध, शुक्र आणि माता लक्ष्मी यांच्या कृपेने हा महिना तुमच्यासाठी अतिशय खूप शुभ असणार आहे. तुम्ही जानेवारी 2025मध्ये कर्मफलदाता शनिदेवांची पूजा नक्की करा आणि प्रत्येक शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा, धूप लावा. त्यामुळे शनिदेव तुमच्या मनोकामना ह्या पूर्ण नक्कीच करतील. आणि ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. माहिती चांगली वाटल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये तुम्ही जय शनिदेव किंवा जय माता लक्ष्मी किंवा श्री स्वामी समर्थ हे नक्की लिहा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.